घराच्या दारात ही वस्तू ठेवली तर नकारात्मक ऊर्जा वाढते. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ अशी एखादी वस्तू पडली आहे का, जी नकळत नकारात्मकतेला आमंत्रण देत आहे? जुन्या लोकांच्या मते घराचे मुख्य दार हे फक्त येण्या-जाण्याचा मार्ग नसतो, तर ते घरातील ऊर्जेचा प्रवेशद्वार मानले जाते आणि म्हणूनच काही वस्तू दाराजवळ ठेवणे अशुभ मानले गेले आहे. मग त्या वस्तू कोणत्या आणि त्यामागे काय कारण सांगितले जाते? शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्य दरवाजाचे महत्त्व. भारतीय परंपरेत घराच्या मुख्य दरवाजाला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक वास्तुशास्त्रीय आणि सांस्कृतिक मान्यतांमध्ये असे म्हटले जाते की घरात येणारी सकारात्मकता आणि पाहुण्यांची पहिली नजर याच दारावर पडते. म्हणूनच दार स्वच्छ, नीटनेटके आणि आकर्षक ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वस्तू नंबर 1. तुटलेल्या चपला किंवा बूट. जुन्या लोकांच्या मते मुख्य दरवाजाजवळ फाटलेले किंवा तुटलेल्या चपला ठेवू नयेत. यामुळे घराचा पहिला प्रभाव खराब होतो. तसेच अस्ताव्यस्तपणा वाढल्याने मानसिक नकारात्मकता निर्माण होऊ शकते. वस्तू नंबर 2. कचरा किंवा निरुपयोगी सामान. अनेक घरामध्ये मुख्य दरवाजाजवळ जुने डबे, तुटलेल्या वस्तू किंवा कचरा ठेवला जातो. वास्तुशी संबंधित काही मान्यतांमध्ये हे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण स्वच्छता आणि मोकळी जागा सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करू शकते. वस्तू नंबर 3. कोळ्याची जाळी. जर मुख्य दारावर किंवा आसपास कोळ्याची जाळी तयार झाली असेल तर ती लगेच साफ करावी असे अनेक लोक मानतात, कारण जाळी दुर्लक्ष आणि अस्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. वस्तू नंबर 4. वाळलेली किंवा मृत झाडे. घराच्या प्रवेशद्वाराजवळ वाळलेली रोपे ठेवणे अनेक लोक अशुभ मानतात. त्याऐवजी हिरवीगार आणि निरोगी झाडे लावण्याचा सल्ला दिला जातो, कारण हिरवळ ताजेपणा आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. वस्तू नंबर 5. तुटलेली सजावट. तुटलेले नेमप्लेट, फुटलेले शोपीस किंवा खराब सजावटीच्या वस्तू मुख्य दरवाजाजवळ ठेवणे टाळावे असे काही वास्तुतज्ञ सांगतात. यामुळे घराचा देखावा खराब होतो. लोकमान्यता काय सांगते? अनेक ठिकाणी अशी मान्यता आहे की मुख्य दरवाजा जितका स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तितके घरात चांगले वातावरण राहते. म्हणूनच सणासुदीला लोक मुख्य दार सजवतात, रांगोळी काढतात आणि तोरण लावतात. विज्ञान काय सांगते? मानसशास्त्रानुसार स्वच्छ आणि नीटनेटके वातावरण माणसाच्या मनावर सकारात्मक परिणाम करू शकते, तर अस्ताव्यस्त जागेमुळे ताण आणि अस्वस्थता वाढू शकते. म्हणून काही पारंपरिक नियमामागे व्यवहार्य कारणही असू शकतात. सर्वात मोठी चूक मुख्य दरवाजाची नियमित साफसफाई न करणे, कारण घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पहिली नजर दरवाजावरच पडते आणि स्वच्छ दार घराबद्दल सकारात्मक भावना निर्माण करू शकते. सकारात्मकतेसाठी काय करावे? मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा, तुटलेल्या वस्तू काढून टाका, सुंदर नेमप्लेट लावा, रांगोळी किंवा तोरण लावा, परिसर नीटनेटका ठेवा. मग घराच्या दारात काही वस्तू ठेवल्याने खरोखर नकारात्मक ऊर्जा वाढते का? याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. मात्र स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सकारात्मक वातावरण यांचा मनावर चांगला परिणाम होतो हे निश्चित आहे. आणि कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी मुख्य दरवाजाला इतके महत्त्व दिले असावे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ यापैकी कोणती वस्तू आहे का? आणि तुमच्या घरी दाराबद्दल कोणती परंपरा पाळली जाते? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रहस्यमय, आध्यात्मिक आणि रोचक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.